नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर सायन्स वाला या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी आकाश विटेकर तुमचे स्वागत करतो। तर आपण मागच्या लेक्चरमध्ये डोबर एनर्जी ट्रायड कसा असतो हे बघितलं होतं। आता आपण त्याचे एक्झाम्पल बघू। बघा, 3 एक्झाम्पल आहे, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, त्याच्यानंतर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन। बघा, समजा मी लिथियम आणि पोटॅशियम या दोघांची जर ॲडिशन केली ॲटॉमिक मासची आणि त्याला डिवाइड बाय 2 केलं, म्हणजे ॲडिशन बघा किती येते आपली 46 डिवाइड बाय 2, म्हणजे आपला मिडल ॲव्हरेज येणार आहे बघा 23। म्हणजे इथं आन्सर काय येणार आहे 23। म्हणजे जर समजा आपण याचा मास घेतला आणि याचा मास घेतला A + C या दोघांचा मास घेतला डिवाइड बाय 2 केला तर हे कोणाच्या इक्वल येणार आहे ॲटॉमिक मास ऑफ B च्या। बरोबर, बाकीचे एक्झाम्पल मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करायचे। कोणते एक्झाम्पल? हे वाले, ठीक आहे। हे बाकीचे एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं, दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे। बरोबर, तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला सांगतो। बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम याच्यासाठी गोष्ट लक्षात ठेवायची, LINK लिंक असते कोणत्या पण गोष्टीची, लिथियम, सोडियम, पोटॅशियम। त्याच्यानंतर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, कासारबाई हे एक्झाम्पल आपण लक्षात ठेवू शकतो। क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, कल्लू, बाहर, आया, कल्लू, बाहर, आया, कल्लू म्हणजे क्लोरीन, बाहर, आया म्हणजे ब्रोमीन, बाहर म्हणजे ब्रोमीन आणि आया म्हणजे आयोडीन। अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने आपण सायन्स घेणार आहे मित्रांनो। तरीही आपल्या मास्टर सायन्सवाला या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद।